नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचा महा गव्हर्मेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आपण काही इम्पॉर्टंट प्रश्न बघणार आहोत जे की येणारे तुमचे लेखा व कोशागार विभाग भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर चला सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते? खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला लोकमान्य टिळक। अजून दुसरे बी काही जहालमतवादी नेते होते की जे की लोकमान्य टिळक, बिपिन चंद्र पाल, लाला लजपत राय, अरविंद घोष। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती संत एकनाथचे साहित्यकृती आहे? खालीलपैकी कोणती संत एकनाथचे साहित्यकृती आहे? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 भावार्थ रामायण। संत एकनाथचे कार्यकाल 1533 ते 1599 पर्यंत होते। त्यांचा जन्मस्थान पैठण येथे आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कापूस उत्पादनात कोणते विभाग अग्रेसर आहे? महाराष्ट्रात कापूस उत्पादनात कोणते विभाग अग्रेसर आहे? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 विदर्भ आणि मराठवाडा। पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF मुख्यालय कोठे स्थित आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे IMF मुख्यालय कोठे स्थित आहे? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 वॉशिंग्टन DC। IMFचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड। याची स्थापना 27 डिसेंबर 1945 मध्ये झालेली आहे। याचा मुख्यालय वॉशिंग्टन DC अमेरिका येथे आहे आणि याचे सदस्य देश 189 आहे। मित्रांनो, हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे। याच्यावरती दुसरे बी प्रश्न येतील, जसे की त्याची स्थापना, त्याचा फुल फॉर्म, त्याचा मुख्यालय आणि त्याचे सदस्य देश लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 बृहन्मूलक उद्रेक। याच्यामुळे महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली। पुढचा प्रश्न, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उदक। पुढचा प्रश्न, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला लॉर्ड डलहौसी यांनी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केले। पुढचा प्रश्न, मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यांवर गोळी झाडली? मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 बराकपूर या छावणीत मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली। पुढचा प्रश्न, पंचायत राज व्यवस्थेला
पहिल्यांदाच घटनात्मक दर्जा मिळवून देणारा घटना दुरुस्ती कोणती? पंचायत राज व्यवस्थेला पहिल्यांदाच घटनात्मक दर्जा मिळवून देणाऱ्या घटना दुरुस्ती कोणती? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, 73वी घटना दुरुस्ती. पुढचा प्रश्न, तैनाती फौजची पद्धत कोणी सुरू केली? तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, लॉर्ड वेलेस्ली यांनी तैनाती फौजची पद्धत सुरू केली. पुढचा प्रश्न, ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली? ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, नवाब सलीमुल्लाह. याची स्थापना ढाका या झाली आहे 1906 मध्ये, जे की आता सध्या बांगलादेशमध्ये आहे. आणि याचा पहिला अधिवेशन 1907 मध्ये झाला, जे की कराचीमध्ये, आणि त्याचे अध्यक्षस्थान भूषवले होते आगा खान यांनी. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील पहिले साक्षरतेचे बाबतीत केरळनंतर खालीलपैकी कोणत्या राज्याचा क्रमांक लागतो? 2011च्या जनगणनेनुसार भारतातील पहिले साक्षरतेचे बाबतीत केरळनंतर खालीलपैकी कोणत्या राज्याचा क्रमांक लागतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, मिझोरम या राज्याचा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्याची सूचना कोणत्या समितीने केली? भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्याची सूचना कोणत्या समितीने केली? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, सुवर्णसिंह समिती, जी की 42वी घटना 1976 मध्ये केली. कलम 51A हे ॲड करण्यात आले. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण हे राज्याचे मुख्य माहिती आयुक्तची नेमणूक करतात? खालीलपैकी कोण हे राज्याचे मुख्य माहिती आयुक्ताची नेमणूक करतात? याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, राज्याचे राज्यपाल. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.